नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर गुड मॉर्निंग. सकाळचा स्वयंपाक सुरू झालेला आहे. आज मी भेंडीची भाजी बनवत आहे, मस्त अशी. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आता मस्त भेंडी चिरून ठेवली आहे. टमाटर चिरून घेतलं, हिरवी मिरचीची पेस्ट बनवली आहे, ह्याच्यामध्ये काय लसूण टाकून पेस्ट करून घेतली. आता मस्त अशी भाजी बनवते भेंडीची. हे बघा, मस्त आता भेंडीची भाजी बनवत आहे मी. आता हिरव्या मिरचीची पेस्ट हे सगळं करून घेतले, कारण अशी अगोदरच भाजीची तयारी केली ना, आता फटाफट आपला स्वयंपाक रेडी होतो. आणि दादाचं काय बोलणं चाललं आहे, त्याला गप्पा मारत मारत माझा मस्त असा स्वयंपाक करायचं काम सुरू आहे. आणि उन्हाळा तर सांगूच नका, यावर्षी तर खूपच डेंजर ऊन आहे. किचनमध्ये तर खूप ऊन येते, तुम्हाला माहिती आहे. पण चला, खायला प्यायला तर करावंच लागन. आपल्यालाच उठलं की भूक लागते 10पर्यंत. म्हणून माझं सुरू आहे स्वयंपाक करायचं काम. आणि दादा आज लवकर उठलेला आहे. आता त्याला पण चहा हे बनवते, कारण आमचा सकाळी लवकरच चहा पाणी होतो. आणि आता त्याच्यासाठी चहा हे बनवते. पण म्हणलं अगोदर भाजी टाकावी, आणि पीठ मळून ठेवलं आहे, नंतर निवांत अशा पोळ्या बनवते. पण अगोदर भाजीची तयारी करत असते मी, कारण ज्याला भूक लागली ते भाजी झाली ना, आणि पोळ्या भाजायला सुरू असतात, आणि मग त्यांचं जेवायचं पण काम सुरू असतं. त्यामुळं माझी कधी पण स्वयंपाक म्हणलं की अगोदर भाजीच बनवून घेत असते मी. आणि आता चला, मुलांना गप्पा मारत मारत माझं स्वयंपाक करायचं काम सुरू आहे. बघा तर मग. चला, आता भाजी झाकून ठेवूया मस्त अशी. जय गणेश. हे बघा, मस्त अशी भाजी आता केली. आता थोडीशी वाफू देते, मग छान अशी आपली भेंडी बनते. हिरव्या मिरचीची भेंडी छान लागती. हे बघा, मस्त असा दादाला चहा बनवून दिला. आणि आता मी पण थोडासा चहा घेते, कारण दादाला थोडासा चहा माझ्याकडून एक्स्ट्रा झाला होता. म्हणलं चला, आज मला पण मंगळवार आहे, म्हणलं थोडासा चहा घ्यावे. कारण मला जास्त चहा पित नाही मी, पण उपवासाच्या दिवशी पिते 1-2 वेळेस तरी म्हणा. आणि संध्याकाळचं तर माझं नियमानं नसते, पण कधीतरी पित असते, कारण गरम खूप होतं ना. पण चला, असतं सगळ्यांना काही ना काही नाद तसा. मला पण चहा आवडतो. सकाळी 1-2दा तरी मी चहा घेत असते. भेंडी छान वाफली, आता ठेवली इकडं शेगडीवर काढून. इकडं दूध गरम करायला ठेवलंय. आणि आता चला पोळ्या करून घेते मी. उंडा पण मळलाय. जार येईन, आता जार घ्यावं लागणार. हे बघा, आता घरातलं स्वयंपाक भाजी हे सगळं झाले करून, घरातली कामं. आता मी बाहेर कांदे चिरत बसले. आपल्या अप्सरांना कांदे टाकायचेत खाण्यासाठी, कारण कांदा थंड असतो ना, त्यामुळं मी बारीक असे कांदे चिरते. आणि कांदे चांगले मोठे घेतलेत आम्ही, कारण दारावरच आला होता कट्टा कांद्यांचा. म्हणलं असू द्या, आपल्याला तर आपल्या अप्सरांनाच पाहिजेत म्हणून. हे बघा, माझे काही एक्स्ट्राचे पण कामं झाले. आणि आता मी मंदिरात जाणार आहे, दाताच्या दवाखान्यात पण जाणार आहे, कारण माझा दात दुखतोय. हे बघा, मंदिरात आलो आहे आम्ही. आमच्या घरापासून काही नाही, 15-10 मिनटं लागतात जास्तीत जास्त. आणि आज मंगळवार पण आहे. मी दर मंगळवारी गणपतीच्या बाप्पाच्या दर्शनाला येत असते. आणि आता मी चला फुलवात लावून घेते, बाप्पाचं दर्शन घेते चांगलं. आणि ना कसं, मला दाताचा जास्त त्रास नाही म्हणा, पण मला ना दाताला सिमेंट बसवायचं आहे. त्यामुळं मी आता इथून दर्शन घेतलं की हॉस्पिटलला पण जाणार आहे. आणि आत्ता वेळ म्हणजे तर 11 वाजले, तर कारण 11लाच ऊन पण खूपच झाले. पण संध्याकाळी कसं डॉक्टर बाहेरून येतात ना, त्यामुळं घरी म्हणजे गावी जातील म्हणून आम्ही लवकरच आलो. आणि आता जास्त गर्दा पण नसणार म्हणून आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आलो. आता मंदिरातलं दर्शन हे घेऊन आम्ही आता लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ. दर्शन करून घेते. हां, काय सांगायला पाहिजे नक्की? काय
मंदिर आहे म्हणून. आता थोडंसं बसतो आणि निघतो, कारण समोर हॉस्पिटलला पण जायचं आहे, कारण ऊन होईल पुन्हा. डॉक्टर जातील घरी जेवायला, त्यामुळे आता थोड्या वेळाने निघतो इथून. हे बघा, हॉस्पिटलमधून घरी आले मी. हॉस्पिटलमध्ये काय मी क्लिप काढली नाही, कारण मला काढू वाटत नव्हती. आणि आता तुम्ही बघू शकता, नळाला पाणी आले आणि लगेच आल्या आल्या म्हणजे टॅबलेट दिली ती डॉक्टरांनी, ती घेतली. आणि आता म्हणलं चला हे पार्किंग धुवावी, कारण टप्पू दादाची केस गळती व्हायली ना, त्यामुळं. आणि आता टप्पू दादाला पण आंघोळ घालायची आहे. आता मामीचं म्हणणं आहे, तू त्याला शॅम्पू बिम्पू लाव, आणि मी आता ह्याला इकडं पाणी मारते, म्हणून त्यांनी पाईप घेतला आता माझ्याकडून. आणि आता चला टप्पू दादाचा शॅम्पू शोधते मी, कारण दादाने गेल्या वेळेस आंघोळ घातली आणि कुठं ठेवलाय त्याचा शॅम्पू सापडत नव्हता मला. आता बघते मी इकडं स्टँडवर, हे इकडं तिकडं कुठंतरी असेल, म्हणून माझं चाललंय बघायचं काम. आणि आता टप्पू दादाला शॅम्पू लावून मस्त अशी आंघोळ घालायची आहे. आणि आता 12:45 वाजलेला आहे. गप बसून आंघोळ करायला बघ ते. हे बघा, पार्किंग हे सगळं स्वच्छ केलं आणि आता मस्त पार्किंगला फॅन लावून दिलाय. आणि आता टप्पू दादाला म्हणलं एकदा सुवून आणावं आणि त्याला मस्त असं बांधून टाकावं, कारण आता पार्किंगमध्ये खूप थंड वातावरण आहे आणि एकदम भारी वाटते. आणि टप्पू दादानं बाहेर आणल्याशिवाय सू करत नाही, खूप गुड बॉय आहे. आणि बघा आता ऐकायला का कसा वडायला, टप्प्या लईच आगाव झालाय बरं का. आता आपल्याला तर ओढल्या पण जायना झाला, एवढा ताकदवान झाला आपला टप्पू दादा आता. आणि आता माती खावा म्हणते, पण त्याला ना माती खायची सवय होती, पण आता फारशी कमी झाली आहे, कारण त्याला औषध सुरू आहे माती खाऊ नये म्हणून. पण एखादी वेळेस तोंड मारतोच टप्पू दादा, लईच आगाव आहे. आणि आता चला ह्याला बांधून ठेवते आतमध्ये. आणि आता बाकीचे कामं राहिले तर माझे ते पण आवरून घेते मी, कारण कसं उन्हाचंच त्याला आंघोळ घातली, पाणी आलं ना, त्यामुळं आता त्याला बांधून टाकते. आता काय झालं की उन्हामुळं का काय, टप्प्या दादाची लईच केस गळती व्हायली आहे ना, त्यामुळं. पण बघा आता कसा क्यूट दिसतोय ना. हे बघा, बाहेरचं आवरलं आणि आता मस्त रिलॅक्स बसले. आणि मुलांचं काय चाललंय, दुकानचं काहीतरी आणून करण्याचं आणि खाण्याचं काम सुरू आहे. आणि आता मी निवांत बसले, कारण दमले आता बाहेरचं आवरून सगळं.
हे बघा, थोड्या वेळ बसले, आराम केला आणि मस्त अशा चटण्या बनवल्या, शेंगदाण्याची एक आणि जवसाची.